What's up, guys? It's your Onyx. Welcome back to the game, to the name video, baby. So, guys, भरपूर दिवसात ना मोठा ब्लॉग शूट करतोय. काय आहे ना, मला आहे ना नेमकं कळत नाही मी कुठला कंटेंट करू. बघू जसं जसं होईल तसं करू. आपण मोठा ब्लॉग पण करू, ब्लॉग पण करू. जो चालेल तर चालेल. कारण कसं आहे, आता हा ठीक आहे. मी मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल, मी साधा ब्लॉग केलाय. मोठा ब्लॉग नव्हता तो आपला. पण आपल्याला त्या साईट व्हिजिटला जायचं होतं. ते साईट व्हिजिट पण झाली ना आपली. वॉन्टेड इलिगल साईट होती ती. वॉन्टेड प्लेस नव्हतं, इलिगल साईट होती. आज कामाला चाललोय मी ऑफिस वरती. आता बघू, रोजचं तेच रूट आहे काय आहे, म्हणून मी जास्त. चालू झाले परत. बंद चालू का झाली व्हिडिओ? मी घरी नाश्ता करायला दिलाय मला. तर मी नाश्ता करायचं सोडून मी माईक सेट करत बसलो होतो हेल्मेट मध्ये. बघू आता व्हॉइस कसं येतं, क्लिअर येतोय का नाही आपल्याला काय एवढं हे ना आयडिया नाहीये. माझा व्हॉइसचाच प्रॉब्लेम आहे फक्त. व्हॉइस मुळे प्रॉब्लेम होतोय, नाहीतर मग व्हिडिओ निघते ते व्यवस्थित मध्ये. तसं काय ना, वाईड अँगल आहे आपल्याला. 0.5x. आता कॅमेरा दिवाळीमध्येच घेतो. हे कसं ऑफर असतात. त्या फ्लिपकार्टवर भरोसा नाही आपला. त्या ऑनलाईन वस्तू इलेक्ट्रॉनिक मागवायच्या, परत इथे येऊन खराब निघली तर काय करावं, पैसे बर्बाद. रिप्लेसमेंट गॅरंटी असते. पण ते आपण बजेट कॅमेरा बघतोय ना, कारण बजेट कॅमेरा म्हणलं मग खराब निघल चांगलं निघल सांगतात ना वस्तू. सो गाईज, मोबाईल का प्रॉब्लेम देतोय काय माहिती. व्हिडिओ ऑटोमॅटिक चालू होते, बंद होतीये. अशाने ब्लॉग कसा होईल मग आपला? ब्लॉग जाऊ दे, तर काय शॉर्ट व्हिडिओ होतील छोटे 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 थोडे. अर्धे अर्धे सीन आधी मध्येच बंद होती, मध्ये चालू होती व्हिडिओ एकतर. आणि कसलं ऊन पडले आज. मी रेनकोट घालून निघाले भाई. शपथ फुल गरमी व्हायला लागली मला. फुल ऊन पडलंय खतरनाक वालं. MT-15 आपली. नो कॉम्पिटिशन. येडा आहे का? ते हंटर काय आहे ती गाडी, मला कळतच नाही कशी बनवली नेमकं तिला. तिला एवढे मोठे टायर दिले ते. लुक पण चेंज केला तिचा, काय खास लुक नाही एवढा. आज भारी दिवस आहे भाई. जिथं जाईल तिथं सिग्नल सुटलेलं आहे आपल्यासाठी. ट्रॅफिक पण आहे तसं तर, सिग्नल सुटल्या सुटल्या. पुढे तर भयंकर ट्रॅफिक असतं. आणि पुढचा ट्रॅफिकचा विचार नाही करायचा भाई. राजाराम ब्रिज म्हणलं की विषय संपला. माझ्या डोक्यात प्लॅन चालू आहे भाई, की आपण एखादी ऍक्टिव्हा घ्यावी कामासाठी. कारण काय झालं नाही तसं तर, मला गाडी चालवायची आवडच आहे. माझी गाडी काय मला हे नाहीये. पण मेंटेनन्स लय निघतंय ना गाडीचं. डेलीचं माझं 50-60 किलोमीटर फिरणं आहे म्हणलं, मेंटेनन्स फुल मेंटेनन्स येतं भाई. त्यापेक्षा एखादी ऍक्टिव्हा ठेवली, तिला मेंटेनन्स किती आहे, 300-400 रुपये. त्याच्यावर तर नाहीये ना. ते आरामात मग होऊन जाईल माझं काम त्याच्यामध्ये. पण हे ना, माझं मेंटेनन्स एमटी घेऊन फिरायचं म्हणलं ना ऑफिसवर, अरे बापरे, डायरेक्ट 8,000, डायरेक्ट 7,000. तसं तर मी मागचे सर्व्हिसिंगचे व्हिडिओ टाकले भाई. खरं सांगतो, 5,000 सर्व्हिसिंग शक्यच नाहीये. तुम्ही कधी कुठं बी जाऊन बघा. मी मटेरियल सगळं शोरूमच घेतलं, जीएसटी लावूनच घेतलं मटेरियल. पण मित्राच्या गॅरेजवर केलं. आणि आपला मित्र थोडे आपल्याकडनं लेबर चार्ज जास्त लावणार आहे भाई. त्यांनी मित्राने पण आपले 250 रुपये लेबर चार्ज लावलाय. सगळं मटेरियल आणलं, त्याचा प्रॉफिट कितीचा झाला, 250 रुपयाचा. जाऊ दे. तरी बिचाऱ्याने काम केलं, चांगलं मस्त काम केलं. गाडी एक नंबर चालते. पण सर्व्हिसिंग केल्यानंतर ना माझ्या मागं पण ती लागलेलीच होती. सर्व्हिसिंग केली आणि गाडीची वायरिंग तुटली होती पाण्याने. MT-15 वापरत असताना भाई, तर ते खालचं आहे ना मरगाड काढू नका शायनिंग साठी. त्याने मला चांगला अनुभव आलाय. ते मटेरियल का काय ते मरगड काढलंय. आणि आता आता त्याचा भोगतोय मी त्रास. वायरिंग तुटल्यावर काय करणार भाई, महत्वाची वायरिंग आहे गाडीची. वायरिंग वर सगळा खेळ आहे आजकाल गाड्यांचा. BS6 BS7 गाड्या.
फ्युल इंजेक्टर बिंजेक्टर मामो का थांबलेत मध्ये. तिथं पण रस्ता बंद आहे भाई पुढे आता. फिरून यावं लागणार. शॉर्टकटने जाव फिरून नाही शॉर्टकटने जाऊ आपण. लॉंग कट नाही मारायचं शॉर्टकट मारायचं. आहे हो व्हिडिओ चांगलं निघत असेल भाई आवाज वगैरे क्लिअर येत असेल नाही तर मला परत ऑडिओ टाकावं लागेल. एक्सटर्नल ऑडिओ. इंटरनल ऑडिओ तर माझ्या फोनचा ऑडिओ चांगला येतो तसा. अरे मागच्याच व्हिडिओ मध्ये मी माईक कुठं वापरलाय तेव्हा. मी विदाऊट माईकचा व्हिडिओ काढला होता क्लिअर व्हायचा होता त्याच्यात तर. उलट स्पीड मध्ये होता आणि मी तसं काही जास्त बोललं नाही त्या व्हिडिओ मध्ये. स्पीडचं कसं आहे डब्बा 5 लाखाचा डब्बा आहे भाई हो इलेक्ट्रिक. काय त्याच्यामध्ये एकच दरवाजा इकडून इकडून 2 दरवाजे आहेत. आत घुसायला हे सीट पुढे घेऊन बस. खायला काय गाड्या बनवतात. आणि प्राइस तर त्यांचे असे ठेवतात ना. बापरे. ती नॅनोच्या बरोबरीला बी नाही ती गाडी. नॅनो पेक्षा बारकी. नॅनो गाडी तरी मोठी. हा नॅनो मोठी आहे. चला थोडासा तरी जागा भेटलाय. तर कुठेतरी शॉर्टकट आहे भाई. मला शॉर्टकट नाही माहिती. कोण वळतंय का वळला येऊ. कुठ नाही रस्ता बघू जरा. इथनं आलंय वाटतंय मी असं वाटतंय मला. नाही तर जायचं दुसरीकडे कुठंतरी. रस्ता बिस्ता बंद असायचा. हा भेटला की भाई काळ. कसलं शांत वातावरण आहे भाई एक नंबर. पीस आहे. असं अशाच ठिकाणी घर पाहिजे. ना कोणाची किटकिट ना काय शांत. I tried to love someone else, but you are not disappearing. I put a spell on you, holding you is my destiny. So come a little closer, can we get a little closer? Can it be us? You're here, but I can't see you. If you just hold me closer, can we get a little closer? Can we not be alone when we should be true? Da 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 dee da da dum, da 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 dee da da dum, da 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 dee da dum. Da 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 dee da da dum, da 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 dee da da dum, da 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 dee da dum. I wrote 100 songs, but I guess you're too deaf to hear me. You led me to the पिंजरा पिंजरा थांबलाय पुढं. कसं दिसतंय भाई मेट्रो स्टेशन. खतरनाक. वा. चलो 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 चलो. अरे गाडीत नाश्ता करता तर ट्रॅफिक लागलंय हो. गाडीत नाश्ता करत करत गाडी चालवतोय. लोक एवढे भोकाचेच असतात बाबा. कोण मोबाईल बघत गाडी चालवतोय कोण फोनवर बोलत को आता ये नाश्ता करत गाडी चालवतोय. कामाला आहे बाबा. डेंजर आहे. काय गरज आहे काय तर उशीर झालाय लोकांना. लोक गडबडीत चालवतात गाडी. कसं आहे इंडिकेटर दिलं इकडचं आणि चाललंय इकडं. मग काय मेंदू काय कुठे घेतं काय याचा. एड्स हवे.
कुठनं येतात काय माहिती चुत्ते. ए येडच हवं. पोलीस मामाची गाडी. पोलीस मामा एक हेल्मेटला आहे ना मोबाईल म्हणजे कॅमेरा मोबाईल लावून फिरलो ना एक फायदा काय आहे माहितीये का? समोरचे म्हणजे लोक तर बघतात आपल्याला पब्लिक बघतेच बघते. पण कसं आहे ना हे पोलीसवाले लोक इग्नोर मारतात आपल्याला. त्यांना माहिती रेकॉर्डिंग होते. रेकॉर्डिंग चालू आहे भाई. काय बोलायचं नाही पैसे नाही मागायचे महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट मागतात ते लोक. शक्यतो धरत पण नाहीत. ते धरतच नाहीत पहिली गोष्ट असं बघून. कॅमेरा चालू असला की ते डायरेक्ट हा जा जा म्हणतात. मग हाय 500 निकाल 200 निकाल 100 निकाल 300 निकाल. 150 रुपया देगा. इथं भाई इथं बघायला पैसे नसतात की पेट्रोल नसतं भाई गाडीत पेट्रोल नसतं आणि हे लोक पैसे मागतात. अरे कुठनं ते त्या गाडीत 50 पेट्रोल टाकून आम्ही फिरतो म्हणा. खरी गोष्ट आहे पण ते मला अनुभव आहे. मी 50 पेट्रोल टाकून बाहेर पडलो आणि तो 500ची पावती भरतो माझ्यावर म्हणजे ते साहजिक गोष्ट आहे ना. अरे कुठनं द्यायला पैसे मी. फिर वही बात आ जाएगी जो गरीब हो ना आदमी यो साला अपनी आदत से गरीब हो. इथं पण ट्रॅफिक चालू व्हायला लागलंय भाई. ब्रिज काय ना जिथं ब्रिज बांधतात तिथं काहीच नाही फायदाच नाही. आता हे बसवाला आडवा कुठं घुसलाय. काय गरज होती का इकडे घुसायची त्याची. बघितलं का बसवाला आणि ट्रकवाल्यामध्ये भिडाभिडी चालू आहे. आपण साईडने कल्टी देऊ. ट्रकवाल्याची आणि बसवाल्याची क्रॉस झाली काय. अय्यो हिला कुठनं टन घेतलं याने. फा 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 चला. कसं आहे भाई ऐतिहासिक वास्तू चिमणी हे महाराजांच्या काळातलं ते ते शिपाई लोकांचं पाहणी करायचं ते म्हणजे काय म्हणतात ते निरीक्षण. कोण येतंय का बाबा हल्ला वगैरे करतंय का ते बघण्यासाठी. ते तवाचं अजून ठेवलंय त्याला तसं तर. इथं आल्यावर भाई पीस वातावरण आहे. कसं वाटतं बघा तुम्हीच. एकदम मस्त. कंपन्यांचा एरिया हा सगळा इंडस्ट्रियल एरिया. इंडस्ट्रियल नाही म्हणता येईल कारण इथे इंडस्ट्रियल कंपन्या नाही देत सगळ्या सॉफ्टवेअर कंपन्यात. सॉफ्टवेअर कंपन्यात हा. कसं आहे भाई आता हे टनल एवढा डेंजर आहे ना. आज नाही जाम होणार. आज मी कॅमेरा लावून आलोय. नाही तर अरे बापरे स्टार्टिंगला जाम होतो. असं जाम होतो ना डायरेक्ट 15-20 मिनिटं त्या ट्रॅफिक मध्ये जातो किंवा टाइम भेटतो का नाही जागा भेटते नाही निघायला. तर पुढनं जाऊन फिरून यावं लागतं. मुळ रोडवरनं फिरून यावं लागतं. मग खरं तर हे जाणारेच शिकते लोक आहेत आता. हे टाइमपास करणार. पटकन नाही निघणार टाइमपास करणार. झटक्यात टर्न मारायचा राव. मला फोर व्हीलर आले असते व्यवस्थित मध्ये अरे धाड धोड घुसवली असती डायरेक्ट फास्ट अँड फ्युरियस. आता इथं का जाऊन जाते रिक्षावाली. हो पोचलो फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला. आपलं ऑफिस आहे इथं वरती. सो गाईज व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तुमच्यासाठी आता करतोय आपण प्रयत्न करतोय. तुम्ही सपोर्ट केल्याशिवाय काय होणार नाही तसं ते. सो गाईज भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पोचलो आता जातो वरती ऑफिस वरती. तसं तर 9:30 वाजले ते पण जाऊ लवकर काय विषय. सो बाय.